RT ॲडमिशन 2025-26 ज्यामध्ये कॉन्व्हेंटसाठी ॲडमिशन ज्या मिळतात त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये विद्यार्थ्यांचे एज्युकेशन केल्या जाते। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ज्यांचेही मुलं फर्स्ट स्टँडर्डमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात आणि तुम्हीसुद्धा फॉर्म भरू शकता। समजा यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 8वी क्लासपर्यंत जे एज्युकेशन असणार आहे हे पूर्णपणे मोफत मिळणार आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। फॉर्म कधी सुरू होणार, फॉर्म कसे भरायचे, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार ही माहितीसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये तर बघू शकता। RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 प्रवेशाकरिता जेही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे यामधली संपूर्ण माहिती आपण बघणार आहे। तर सर्वात प्रथम बालकाचे आधार कार्ड लागेल, रहिवासी पुरावा लागेल, जन्मतारखेचा पुरावा लागेल, अशी कागदपत्रे ही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये सांगण्यात आलेली आहे। आणि विद्यार्थ्यांना जो फॉर्म आहे हा ऑनलाईन भरावा लागेल। तुम्ही तुमच्या आजूबाजूला जेही CSC सेंटर असेल, ऑनलाईन सायबर कॅफे असेल त्यांच्याकडून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। समजा जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल। यामध्ये विद्यार्थ्याचे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फादरचे कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता। जेही कास्टमध्ये असेल, ओपन EWS सोडून तुम्ही जर कास्टमध्ये असाल SC ST OBC VJ XYZ जेही तुमची कास्ट असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे द्यावं लागेल। पालकाचे देऊ शकता किंवा मुलाचे किंवा मुलीचे असेल तुमच्या तर देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असेल तर, कारण आतापर्यंत म्हणजे लास्ट इयरपर्यंत उत्पन्नाचा दाखला कोणाला लागलेला नाही आहे, जे कास्टमध्ये आहे त्यांना लागलेला नाही आहे। परंतु ओपन असेल तुमची EWS असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। मागील 2 वर्षाचा मागण्यात येतो, त्यामध्ये मागील 2 वर्षामधून तुम्ही कोणताही एक जुना तुमचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता। हँडिकॅप जर असेल तुमचा मुलगा मुलगी जेही समजा एखादं बाळ तर त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल। त्यानंतर बघू शकता जर समजा आई वडीलमध्ये जर घटस्फोट झालेला असेल त्याबद्दलचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल मुलासाठी किंवा मुलीसाठी जेही तुमचं पाल्य असेल त्यासाठी। विधवा असल्यास त्याबद्दलचा पुरावा द्यावा लागेल तुम्हाला। आणि त्यानंतर बघू शकता मुलाचे आधार कार्ड हे कंपल्सरी डॉक्युमेंट्समध्ये सांगण्यात आलेलं आहे, किंवा तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला त्याबद्दलचा जो पुरावा असेल म्हणजे रिसिप्ट असेल ही द्यावी लागेल। त्यानंतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे मुलाचे, जन्मदाखल्याचा पुरावा। तर जन्माचा जर पुरावा द्यायचा असेल तर तुम्ही यासाठी ग्रामपंचायत किंवा तुमचे जेही महानगरपालिका असेल त्यांच्याकडून जेही तुम्हाला जन्माचा दाखला मिळालेला असेल तो दाखलासुद्धा तुम्हाला लागणार आहे। रहिवासी पुरावा बघू शकता। रहिवासी पुरावा देण्यासाठी तुम्ही यामधून डॉक्युमेंट लिस्ट आहे आपल्याकडे, जसं की रेशन कार्ड यावर्षीपासून म्हणजे लास्ट इयरपासून कॅन्सल करण्यात आलेलं आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक। तर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकसुद्धा यावर्षी घेतलेलं नाही आहे, म्हणजे लास्ट इयरला घेतलेले नाही आहे। आधार कार्डसुद्धा देऊ शकता, मतदान कार्डसुद्धा देऊ शकता, परंतु तिथे तुमचं घर असणं गरजेचं आहे। हे डॉक्युमेंट्स ज्यांचे स्वतःचे घर आहे, जे ॲड्रेस तुम्ही फॉर्ममध्ये फिलअप करत आहे त्याच पालकांना हे डॉक्युमेंट्स लागू असेल। समजा एखादा पालक रेंटनी राहत असेल, तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी, जर तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल, भाड्याने राहत असाल तर तुम्हाला तिथे रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे तुमच्या घरमालकासोबत। आणि रेंट ॲग्रीमेंट फॉर्म भरण्याच्या अगोदर पाहिजे। समजा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होणार, फॉर्म सुरू झाल्यानंतर फेब्रुवारीच्या समजा फॉर एक्झाम्पल 1 तारखेपासून फॉर्म सुरू झाले तर तुमचे ॲग्रीमेंट हे जानेवारी महिन्यातलं असणं गरजेचं आहे। जर तुम्ही फॉर्म फेब्रुवारी महिन्यात नंतर भरत असाल म्हणजे ॲग्रीमेंट करत असाल तर तुम्ही यामध्ये इलिजिबल राहणार नाही। तर तुम्ही जानेवारी महिन्यात ॲग्रीमेंट बनवून घ्या किंवा डिसेंबर महिन्यात जरी तुम्ही बनवत असाल ॲग्रीमेंट तरीही चालेल। आणि भाडे करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाचा पाहिजे, म्हणजे साधं ॲफिडेविट चालत नाही। तुम्ही जर सेतू केंद्रावरून ॲफिडेविट करत असेल तर हे चालत नाही। त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय हे आपल्या बाजूला जेही कार्यालय असेल त्यांच्याकडे व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। याला बहुतेक रजिस्टर ऑफिस असे म्हटल्या जातात। तुम्हीसुद्धा याबद्दलची माहिती घ्या की आम्ही भाडेतत्वावर राहतोय तर यामध्ये रेंट ॲग्रीमेंट कसे द्यायचे याबद्दलची माहिती घ्या। तुमच्या जिल्ह्याला जर तुम्ही जाऊन जर एकदा RTचं जे ऑफिस आहे, संपूर्ण जिल्ह्याला RTचे ऑफिस आहेत, तिथे व्हिजिट करा, त्यांच्याकडून सुद्धा याबद्दलची माहिती घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये कुठेही अडचण येणार नाही।
अशाबद्दलची ही डॉक्युमेंट लिस्ट आहे। यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फक्त 3च आहे। आय डी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता बालकाचे, जन्मतारखेसाठी बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता तुम्ही, त्यानंतर भाडे तत्वावर राहत असाल तर रेंट ॲग्रीमेंट देऊ शकता, स्वतःचं जर घर असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक बिल देऊ शकता। हेच डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे। आणि ज्यांचेही काही प्रॉब्लेम असेल, जसे की घटस्फोट असेल, कोणाचं बालक हँडिकॅप असेल, अशाबद्दल जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्याबद्दलचा पुरावा द्यावा लागेल फक्त। बाकी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जास्त नाही आहे, 3 ते 4 डॉक्युमेंट्समध्ये तुमचा प्रवेश होऊ शकतो। ही एक लॉटरी सिस्टीम असणार आहे। यामध्ये ज्यांचेही जे मुलं असेल, मुलगी असेल, तुम्ही फॉर्म भरा। आणि ही लॉटरी सिस्टीम असल्यामुळे यामध्ये कोणाचाही नंबर लागू शकतो, कोणाचा नंबर लागत नाही। कारण लॉटरी सिस्टीममध्ये दरवर्षी असेच होते की फॉर्म जास्त असतात, तर त्यामधून काही जेही जागा असतात, म्हणजे रिझर्व्ह जागा असतात, तेवढेच जे फॉर्म आहे हे ॲक्सेप्ट करण्यात येतात। त्यानंतर आता जेही भरपूर सारे असे पालक वर्ग आहे की जे कमेंट्स करणार आहे की वयोमर्यादा काय असणार आहे। आपण पुढील व्हिडिओमध्ये वयोमर्यादाबद्दल सुद्धा संपूर्ण जी माहिती आहे की जे 2026-27साठी पाल्याची वयोमर्यादा काय लागणार आहे याबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहे। त्यासाठी संपूर्ण पालकवर्गांना एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण आर टीबद्दल ज्याही अपडेट टाकणार त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्यासाठी तर आर टी ॲडमिशन संपूर्ण स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत, फॉर्म भरण्यापासून डॉक्युमेंट लिस्ट, वयोमर्यादा आणि बाकीसुद्धा ज्याही जागा चेक करायच्या असतात की कोणत्या स्कूलमध्ये किती जागा आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती दरवर्षी आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात। यावर्षीसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।